सध्या तुरुंगात असलेल्या वाल्मिक कराडचे दररोज वेगवेगळे कारनामे समोर येत आहेत। त्याच्या मालमत्तेच्या आकड्यांवरनं गेल्या कित्येक दिवसापासून राजकारण पेटलंय। खंडणी आणि इतर मार्गातून कराडने कोट्यवधींची मालमत्ता जमा केल्याचा आरोप आहे। त्याच्या या काळ्या साम्राज्याला धक्का लागण्याची शक्यता आहे। कसा? बघूया हा स्पेशल रिपोर्ट। ज्यावेळेस आका आत गेला तर त्या ट्रान्सफर सुद्धा इतर नावावर करण्याचं चाललेलं आहे। आतापर्यंत ईडीची एंट्री का झाली नाही, सीबीआयची एंट्री का झाली नाही? आकाच्या मालमत्तेवर येणार टाच। खंडणी प्रकरणात सीआयडीच्या अटकेत असलेल्या आणि मस्साजोग सरपंच हत्या प्रकरणामध्ये मकोका लागलेला वाल्मिक कराड जितका चर्चेत आहे त्यापेक्षा जास्त त्याच्या संपत्तीची चर्चा होतीये। आता त्याच्या याच संपत्तीवर टाच येण्याची शक्यता आहे। कराडची सर्व जंगम मालमत्ता जप्त करण्याची मागणी करणारा अर्ज एसआयटीनं कोर्टाकडे केलाय। चोर असो, डाकू असो, कोणीही असो, माल जो लुटला जातो तो नेहमी पुन्हा जप्त करण्यात येतो। आता वाल्मिक कराड यांनी काही कष्टाने कमवलेला हे सगळी मालमत्ता नव्हती। ही जी आहे त्यांच्याकडे ही खंडणी करून लोकांकडनं जबरदस्तीने आणि लुटून घेतलेलीच मालमत्ता आहे। त्यामुळे ही सगळी मालमत्ता जप्त केली पाहिजे। ती मागणी मी स्वतःच केलेली होती। सगळ्यात अगोदर प्रॉपर्टी अटॅचमेंट केल्याशिवाय या लोकांचे धागेदोरे नीटनाटके कळणार नाहीत। कारण फक्त एकट्या आकाच्या नावावर प्रॉपर्टी नाही आहे। आका, बाका, चोका, तुका, सखा हे जे आहे अनेक लोक या सगळ्यांच्या नावावरती ह्या प्रॉपर्टीज आहेत। आणि आत्ता ज्यावेळेस आका आत गेला तर त्या ट्रान्सफर सुद्धा इतर नावावर करण्याचं चाललेलं आहे। कराडच्या संपत्तीच्या डोळे विस्फारणाऱ्या आकड्यांनी भल्या भल्यांना चक्रावून टाकलंय। वाल्मिक कराडची पहिली पत्नी मंजिली आणि दुसरी पत्नी ज्योती यांच्या नावावर कोट्यवधींच्या मालमत्ता आहेत। ज्योती जाधव यांच्या नावे बीडसह लातूर, सोलापूर आणि पुण्यामध्ये जमिनी आणि फ्लॅट्स आहेत। पहिली पत्नी मंजिली आणि वाल्मिकच्या स्वतःच्या नावे पिंपरी चिंचवडच्या काळेवाडीत 4 BHK फ्लॅट आहे। त्याची अंदाजे किंमत आहे 3.25 कोटी रुपये। पहिली पत्नी मंजिली आणि वाल्मिकच्या स्वतःच्या नावे पिंपरी चिंचवडच्या वाकडमध्ये 2 BHK फ्लॅट आहे। त्याची अंदाजे किंमत आहे 1 कोटी रुपये। ज्योती मंगल जाधवच्या नावे फर्ग्युसन महाविद्यालयाच्या समोर असलेल्या इमारतीत 2 ऑफिस स्पेस आहेत। यांची अंदाजे किंमत 12 कोटी आहे। ज्योती मंगल जाधवच्या नावे पुण्यातील हडपसरमधील एमिनोरा टाउनशिपमध्ये 2 फ्लॅट आहेत ज्याची किंमत अंदाजे 3 कोटी रुपये आहे। ज्योती मंगल जाधवच्या नावे खराडीमधील गेरा ग्रीन्सविला सोसायटीमध्ये 1 फ्लॅट आहे ज्याची अंदाजे किंमत 1.25 कोटी रुपये आहे। कराडची प्रॉपर्टी जप्त केली म्हणजेच दुसरीकडे त्याच्या मोठ्या आकाची प्रॉपर्टी जप्त केल्यासारखं होईल, जो मंत्रिपदावर आहे। पण ते केलं पाहिजे अशी आमची त्याला सहमतीच आहे आणि हा चांगला निर्णय होईल असं मला वाटतं। इतर सुद्धा काही लोक आहेत त्यांच्या संपत्तीवरती जप्तीच्या नोटीस आल्या होत्या जे आता भाजपमध्ये गेले। आता वाल्मिकी कराडचे तात्पुरतं काय झालं असेल, उद्या हा त्यांचाच पक्षाचा माणूस आहे। हो, प्रफुल्ल पटेल यांची संपत्ती जप्त झाली होती ना 350 कोटीची, आणि अख्खी यादी आहे कोणाकोणाची संपत्ती जप्त झाली होती आणि मग भाजपमध्ये गेल्यावर कशी मोकळी झाली। उद्याची लोकसभा आणि विधानसभा आली परत की वाल्मिकी कराड परत संत होणार, भाजप त्याला संतपदाचा दर्जा देणार, महामंडलेश्वर करेल। खंडणीला विरोध केला म्हणून संतोष देशमुख यांची हत्या झाली का याचा तपास एसआयटी करतेय। खंडणीचा आरोप असलेल्या वाल्मिक कराडशी संबंधित एकेका संपत्तीचे तपशील समोर येत आहेत। हे केवळ कराडपुरतच मर्यादित आहे की यात आणखी कुठपर्यंत याचे धागेदोरे पोहोचणार हे पाहायचंय। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।